मला जाळणार मला आत्माराम तुला आणि तुझ्या रगेल पोरीला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. आता तुम्हाला पोलिसांचा इंगाच दाखवतो. मला माहिती आहे बघ तिला माझ्यासोबत लग्न करायचंय पण तुमच्या जबरदस्ती पुढे तिचं काही चालत नाहीये. भक्ती तू काळजी करू नको. अरे आपण संज्ञान आहोत म्हणजे 18च्या पुढचे आणि 2 संज्ञान लोक त्यांच्या मर्जीने लग्न करत असतील आणि घरचे विरोध करत असतील तर पोलीस कंप्लेंट होणार. सांगा वकील साहेब सांगा. सज्ञान लोकांना विवाहापासून रोखणं कायद्याने गुन्हा आहे. आणि कांता शेटनी जर पोलिसात तक्रार केली ना तर पोलीस तुम्हाला तुरुंगात टाकतील. माव बोलणं मोठं होऊ द्या साठ लोट. हा बघा तिचा सज्ञान असल्याचा दाखला शाळेतून काढलाय. 6 महिन्यापूर्वीच ती 18ची झाले. फक्त मुलगी तिला लग्न करायचंय यावर ठाम राहिली पाहिजे. अरे यांनी तिला जाम केलंय नाहीतर ती ठामच आहे. अरे एवढा आयुष्य आराम कोणाला नकोय. फक्त करायचं ना लग्न. अगदी काही बोलण्याआधी एकदा स्वतःचा विचार कर. याचं भागलं की या 6 महिन्यात तुला एकूण तू अर्थ सगळा खर्च काढून घे. आपल्याला काश्मीरला फिरायला जायचंय ते बी इमानानं. 4 चौकांमध्ये जेवढा घाणेरडा वाटतोय ना 4 भिंतीत यापेक्षा जास्त किळसवाना असेल. तू विचार कर भक्ती. अरे आपण शॉपिंगला 4 व्हीलर न जाऊ गाडीतून आरामात. तरी पण तुझा होकार असेल ना तर तुला आमचे सगळे मुद्दे ओलांडून जावं लागेल. बस या दादा. बसा. गायत्री दादांना वाढ. हो. अरे वा वाढलं का? बरं झालं हा रावदादांना घेऊन आलीस रेणुका. मला ना चिंताच वाटत होती ग. हे सुद्धा खायला नाहीच येत म्हणत होते पण मीच त्यांना बळेच आणलं. काही झालं ना तरी जेवणावर कुणी राग करायचा नाही. नाही म्हणजे माझं तसं काही नाही पण ती मुक्ता पोट फुटेस त्यावर खात असेल आणि आपण उगाच इकडे उपाशी राहायचं काय.
काकी सगळ्यांना शांतपणे खाऊ दे ना. मी कुठे काय बोलले? हो हो. अरे वा, चहा आणला? रावदादांना पण दे. त्यांचा चहा रोज मोठी आईच बनवते ना, ती आणतीये. हो बरं. आई, हे दागिने तर आजीचे आहेत ना? माधवी, हे दागिने सासूबाईने दिले तुला? त्यांनीच तर दिले. नाही म्हणजे मला त्यांनी स्वतःहून नाही दिले, मला मागावे लागले मग त्यांनी दिले. पण मी माझ्यासाठी नाही केलं हे सगळं. तुझ्यासाठी नाही केलं म्हणून मग कोणासाठी केलं? त्या मुक्ताचा दागिन्यांवर डोळा आहे आपल्या. त्या मुक्तापासून दागिने वाचवण्यासाठी केलं मी हे सगळं. त्यात आईंना त्या मुक्ताचा पुळका. मग काय, आईंकडचे दागिने ते तोडे आणि कानातले त्या मुक्ताने पाहिले आणि तिला हाव सुटली. या दागिन्यांच्या मोहापायीच या घरची सून व्हायचा डाव तिने रचला असणार. आणि आपला सारंग काय त्यात अडकला. त्या दिवशी तिनं ते कानातले आणि तोडे सोडण्याचा प्रयत्न केला होता ना, त्याच वेळेस मी रावदादांना सांगायला हवं होतं. पण आपल्या घरात ते निंबाळकर होते, मग मोठा तमाशा झाला असता ना, म्हणून मी गप्प बसले. तेव्हाच सगळे सावध झालं असतं ना, तर हिच्या कंबरड्यात लाथ घालून तिला हाकलून दिली असती आणि आपल्यावर ही वेळ आलीच नसती. दादा दादा प्लीज, दादा दादा दादा. हे असं त्या चोरट्या मुक्तासाठी कोणी अन्नावर राग काढतं का?